आज पाटील साहेबांनी आवाहन केल्यानंतर प्रशासनाला कुठेतरी आपण पाहताय जाग आलेली दिसते। पाण्याच्या टँकर्स असतील, आरोग्य सुविधा असतील, महानगरपालिकेच्या मार्फत आज द्यायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे जाणीवपूर्वक कुठेतरी मराठ्यांना त्रास द्यायचं जे काम सरकार करत होतं ते आता सरकारला जाग यायला लागलेली आहे। म्हणजे आपल्याकडे एक म्हण म्हणतात की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, तशी अवस्था आता सुरू झालेली दिसते। म्हणजे याच्यावरून एक आता स्पष्ट व्हायला लागलेलं आहे की ज्या पद्धतीने सरकार वागत होतं, सरकारला ताळ्यावरती यायची आता सुरुवात झालेली आहे। ही सुरुवात आहे। म्हणजे जे आता इथं मराठी ज्या आशेने आलेले आहेत की आम्हाला आरक्षण मिळेल, त्यांचा आनंद आपल्याला बघताय की त्यांचा आनंद आता वाढायला सुरुवात होते हळूहळू। कारण आम्ही नाक दाबलेलं आहे, त्यामुळे आता सरकार बरोबर तोंड उघडणार ही खात्री आहे आम्हाला। आज पाण्याचा प्रश्न जो होता तो निकाली निघालाय। टॉयलेटचं काय? टॉयलेटच्या पण बऱ्यापैकी सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी टॉयलेट्स पुरवलेले आहेत। आता आपण पाहिलं असेल आझाद मैदानच्या बाहेरच्या बाजूने आपण सगळीकडून टॉयलेट्स उभे केलेले आहेत। पार्किंगच्या ठिकाणी टॉयलेट्स त्यांनी पोहोचवलेले आहेत, अजून पोहोचवत आहेत। कारण थोडंसं ट्रॅफिक समस्या मुंबईमध्ये आपण पाहतो इतर वेळी नेहमीच असते। आणि त्याचबरोबर आता एवढे मराठे लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत, त्यामुळे थोडासा समस्या ट्रॅफिक असल्यामुळे पोहोचण्यासाठी उशीर होते असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं। आता आम्हाला असा मेसेज दिलेला आहे की ट्रॅफिकमुळे थोडंसं पोहोचण्यासाठी वेळ होतोय, पण बऱ्यापैकी ठिकाणी आता पोहोचलेले आहे। मैदानावरती रेती टाकायला पाहिजे, खडी टाकायला पाहिजे, चिखल दिसतोय। आमची ते अजून त्यांना विनंती आहे। आता पुन्हा आम्ही BMC महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटायला जाणार आहोत की पाण्यामुळे जी समस्या झालेली आहे की लोकांना बसता येत नाही आहेत, लोकांना त्रास होतोय। त्यांनी जी खडी टाकली ती फक्त ठराविक एका ठिकाणी टाकल्यामुळे आज संपूर्ण मैदानामध्ये पाणी जमलेलं आहे आणि लोकांना बसता येत नाही। तर आता आम्ही त्यांच्याकडे चाललेलं की पूर्ण जिथे जिथे पाणी आहे अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्या सुविधा दिल्या पाहिजे। गणपती मंडळांना तुम्ही काय आव्हान करणार का? मुंबईत बरेच मोठे मोठे मंडळ आहेत, तर त्यांना काही मदतीसाठी आव्हान करणार का? गणपती मंडळांना आम्ही एकच आव्हान करू इच्छितो की महाराष्ट्रामधला तमाम मराठा बांधव हा गणपती दर्शनासाठी मुंबईला आलेला आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने देशभरातून आलेल्या भाविकांचं स्वागत करता त्या पद्धतीने आमच्या मराठ्यांचं स्वागत तुम्ही केलं पाहिजे, एवढंच आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।